मस्त असा पौष्टिक आणि हेल्दी झटपट होणाऱ्या नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रव्यापासून बनणार आहे हे। तर 1 वाटी इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। खूप छान होतो, नक्की एकदा करून बघा तुम्ही घरी आणि झटपट 20 मिनिटात असं तयार होतो। पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं बॅटर। अशा प्रकारे पातळ करून ठेवून द्यायचं, थोडा वेळ साईडला झाकून ठेवून द्यायचं। तोपर्यंत इथं आपण भाज्या कट करून घेऊ बारीक अशा। कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची, कोथिंबीर, गाजर पण घेऊ शकतो, माझ्याकडे नव्हतं गाजर। इथं मी जिरे, मोहरी, लसूण, मिरची असं छान तळून घ्यायचं। मस्त असं बारीक गॅसवर तळून घ्यायचं। कांदा टाकलेला कांदा छान असं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा। टोमॅटो टाकायचा, छान तळून घ्यायचा टोमॅटो, कांदा वगैरे। मस्त कमी गॅसवर भाजून घ्यायचं हे सर्व। थोडीशी हळद टाकायची चिमूटभर, थोडंसं मीठ टाकायचं। खूप छान होतात हे धिरडी, बघा नक्की करून बघा। असं फ्राय झालेले आहेत, आता पिठामध्ये मस्त मॅश करून घेऊ आपण हे। थोडंसं कढईमध्ये पाणी टाकलं आणि परत मी त्या बॅटरमध्ये पाणी टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं, कारण ते मसाले टाकल्याच्या नंतर घट्ट झालं होतं। आता पातळ झालेलं आहे मस्त। आता थोडीशी कोथिंबीर टाकायची वरतून, मस्त छान मिक्स करून घ्यायचं परत एकदा। आणि तवा तापला की आपण साध्याच तव्यावर होतात ते, साध्याच तव्यावर करून घ्यायचे। अशा प्रकारे करायचे। डोशाच्या तव्यावर तर खूप छान होतात, माझ्याकडे काही नव्हता डोशाचा तवा त्यामुळे याच्यावरच केलं। याच्यावर पण खूप छान होतात। असं थोडा वेळ झाकून ठेवायचं, साईडनं तेल टाकायचं नंतरून आणि लगेच असे आलटून पलटून छान भाजून घ्यायचे। बघा किती छान रंग, असा सुरेख रंग आला आहे ना, खूप छान होतात। असे आलटून पलटून भाजून घ्यायचे। वरतून थोडंसं मस्त तेलाची धार सोडायची। बघा किती छान झाल्यात, मुलांना तर खूप आवडीनं खाल्ले माझ्या। अशा प्रकारे सर्व धिरडी आता मी बनवून घेते, खूप छान होतात। आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडतात नक्की कमेंट करून सांगा। बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये।